जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. भावी शिक्षकांनो, फायनली पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातली अतिशय महत्त्वाची मोठी बातमी तुम्ही ऐकलेलीच आहे की पोर्टलवरती जाहिराती सुरू झालेल्या आहेत. शासन निर्णयानुसार या नोटिफिकेशनमध्ये कोणाला संधी मिळणार आहे, कोणासाठी नोटिफिकेशन आहे, कोणकोणत्या आस्थापना पोर्टलवरती येणार आहेत, या संदर्भातलं नोटिफिकेशनचा अर्थ आपण थोडक्यात पाहणार आहोत, तो सुद्धा GRच्या माध्यमातून. याआधी जो शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पोर्टल भरतीसाठी जो पाठपुरावा केलेला आहे, आंदोलन, चर्चा, मोर्चा, याच्यातून या संदर्भातलं 1 मेच्या शुभदिनी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सर्व माहिती सांगितलेलीच आहे. आता फक्त आपण फॅक्ट्सवरती बोलत आहोत. मित्रांनो, टीचर्स रिक्रुटमेंट 2025चा पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्यासाठी सध्या वेगवेगळ्या आस्थापना आहेत, त्यांना टॅब सुरू झालेला आहे. परंतु बऱ्याच आस्थापना अजूनही पोर्टलवरती कधीपर्यंत जाहिराती अपलोड करायच्या याच्या संदर्भातली गाईडलाईन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिली नाही. तर त्या का दिली नाही ते पाहण्यासाठी मित्रांनो, समजण्यासाठी, जर तुम्ही पेसा क्षेत्र असेल, आदिवासी क्षेत्र असेल, अध्यापक विद्यालय असतील, शासकीय आश्रमशाळा असतील, बहुजन विकास असेल, विद्यानिकेतनं, अशा शाळेतील वॅकन्सीची वाट पाहता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जो आमच्यापर्यंत पाठपुरावा आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत सांगू. आपलं व्हॉट्सअप, टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि हो, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा बरं का. पाहतो 1 मे 2026 रोजी आलेलं. त्या अंतर्गत कोणासाठी या सूचना आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक संस्था ज्याच्या सर्व जागा पोर्टलवरती येणार आहेत. आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये कोणकोणत्या जागा येणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये जाहिराती देण्याची मुदत आहे, पोर्टलवरती नोंदणी करण्याची ती देण्यात आलेली आहे. किती येणार आहेत, कोणाला जास्त संधी आहेत, चान्सेस आहेत, कोणत्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम कसे भरायचे, वैयक्तिक गायडन्स कसा घ्यायचा, याच्या संदर्भात तुम्ही टीचर्स हेल्पलाईन जॉईन करा. जे आपलं माध्यम आहे, 10वीचं माध्यम, D.Edचं माध्यम, B.Edचं माध्यम, ते सुद्धा मॅटर करणार आहे. कारण त्यानुसारच पोर्टलवरती जागा येणार आहेत आणि त्यानुसार तुमची नियुक्तीसुद्धा होणार आहे. आता यांची जी सुविधा देण्यात आलेली आहे दुसऱ्या मुद्द्यांमध्ये, त्याच्यामध्ये 1 मे ते 31 मे जे तुम्हाला नुकतं सांगितलं होतं. आणि व्यवस्थापनाने tet2025.mahateachersrecruitment.org.in या वेबसाईटवरती जाऊन, संकेतस्थळावरती जाऊन त्यांनी पासवर्ड, युजर ID टाकून एक स्वतःचा रजिस्टर्ड करायचं आहे. आणि त्याच्यानंतरच OTP करून हे सर्व प्रोसेस त्यांनी करून घ्यायची आहे. ऑफिशियली ही जी प्रोसेस आहे, हे जे पोर्टल आहे ते मित्रांनो आस्थापनांसाठी सुरू झालेले आहे. उमेदवारांनी, जर तुम्ही उमेदवार म्हणून जर हा व्हिडिओ पाहताय, तुमच्यासाठी सध्या पोर्टलवरती काहीच करायचं नाही आहे. पोर्टलवरती जसे जाहिराती अपलोड होतील तशा न्यूजपेपरमध्ये पब्लिश होतील आणि अर्थात पोर्टलवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. जोपर्यंत आपल्याला प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिसणार नाही तोपर्यंत सध्या तर आपण काही करायचं नाही. याच्या संदर्भाची डिटेल आम्ही तुम्हाला देतच राहू. व्यवस्थापना जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नामावली तपासणी, संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त, मावक व विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत प्रमाणित करून केलेली असणे आवश्यक आहे. 4था मुद्दा आहे, बिंदू नामावली पूर्ण हवी किंवा जे आत्तापर्यंत जी अपडेट आहे ती तर कंप्लीट असायला हवी. सोबतच 5वा मुद्दा सांगतो की जे काही बिंदू नामावलीनंतर SC-BCचे आरक्षण असेल, पेसा क्षेत्रातील आरक्षण असेल, यामध्ये बदल झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदू नामावली अद्ययावत करायची आहे, म्हणजे अप टू डेट करायची आहे. फेब्रुवारी 2024 नंतर जे SC-BC आरक्षण आलं आणि सोबतच जो पेसा क्षेत्राचा 11 फेब्रुवारी 2026चा जो GR आलेला आहे, तरच ही त्यांची रोस्टर तपासणी आहे ती अद्ययावत असायला हवी, अप टू डेट असायला हवी, असं या 5व्या मुद्द्याचं मिनिंग आहे. 6वा मुद्दा काय सांगतो तर जाहिरात देण्यासाठी कार्यपद्धतीचा शासन निर्णय आहे. त्याच्यानुसार बघा 7/2/2019चा शासन निर्णय आहे परिशिष्ट अ मध्ये. त्याच्यानुसार जे काही पोर्टलवरतीच लॉग इन उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ते पोर्टलवरती जसं आपलं रजिस्टर करणार आहे तिथं त्यांच्या त्या जाहिरातीसुद्धा अप्रूव्ह होणार आहेत. आता विषयनिहाय व बिंदू नामावली याच्यानुसार रिक्त पदांची नोंद करणे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी कोण आहेत आणि व्यवस्थापना कोणकोणत्या पोर्टलवरती देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण यात पाहणार आहोत. जिल्हा परिषद, महानगरपालिका,
नगरपालिका, नगरपरिषदा, कटक मंडळे, खाजगी प्राथमिक, खाजगी माध्यमिक शाळा, खाजगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय या सर्वांचे जे काही संबंधित अधिकारी आहेत त्या जबाबदार आहेत की त्यांनी ही प्रोसेस त्यांच्या एरियातली EIOच्या सोबत संगनमताने पूर्ण करायची आहे विहित कालावधीमध्ये. 8वा मुद्दा सांगतो की एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदूनावलीची माहिती माध्यमनिहाय नोंद करावी. विषयनिहाय करत असताना माध्यमनिहाय सुद्धा करायची आहे, कारण बऱ्याच आस्थापनांचे आपण पाहतो की इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम, हिंदी माध्यम अशा वेगवेगळ्या शाळा असतात, ती सुद्धा त्यांनी तिथं नोंद करायची आहे. पोर्टलवरती नोंद करण्यासंदर्भातल्या ह्या मित्रांनो सर्व संस्था आहेत. 9वा मुद्दा सांगतो की शैक्षणिक वर्ष आहे 2025-26 अखेर मे 2026 अखेरपर्यंत जी काही संभाव्य होणारी रिक्त पदं आहेत त्याचा सुद्धा विचार करायचा आहे आणि अर्थातच त्यानुसारच रिक्त पदं पोर्टलवरती अपलोड करायची आहे. रिक्त पदांची मागणी करत असताना जो काही शासन निर्णय आहे त्या रिक्त पदांच्या 80% मर्यादेची मागणीची नोंद करायची आहे. म्हणजे जेवढी रिक्त पदं असतील त्याच्या 80% पदं पोर्टलवरती त्याच्या संदर्भातली त्यांनी मागणी करायची आहे. म्हणजे पोर्टलवरती रिक्त पदे किती आणि 80%च्या अनुषंगानं रिक्त पदे किती असे 2 कॉलम असणार आहेत, त्याच्यामध्ये त्यांना माहिती भरायची आहे. रिक्त पदांपैकी 11वा मुद्दा सांगतो की काही पदांबाबतीमध्ये जर मान्य न्यायालयात प्रकरण प्रलंबित असेल किंवा अन्य उचित कारणाने पद भरणे शक्य नसल्यास ते पद वगळून बिंदूनामावली तर आरक्षण व विषयाची मागणी नोंदवायची आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ते आरक्षित विषय आणि आरक्षित बिंदूनामावलीचा जो काही कॅटेगरीची ती जागा आहे ती तशीच ठेवायची आहे आणि त्यानुसारच त्यांनी बिंदूनामावली अद्ययावत करायची आहे. बरं, आता कोणकोणत्या व्यवस्थापना जाहिरात देता येणार आहे? 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी. अध्यापनाच्या विषयाची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग जो शासन निर्णय दिनांक आहे विषयाची जाहिरात देताना बघा, हा जो निर्णय आहे 25 फेब्रुवारी 2019, 12 जून 2019, 13 ऑक्टोबर 2023 आणि 7 फेब्रुवारी 2019 हे विषय आणि विषयानुसार पात्रता कोणती, कोणत्या कॅटेगरीचे उमेदवार कोणत्या विषयासाठी पात्र आहेत, हे विषय पात्रतेचे GR आहेत आणि काही नियम आहेत, ते सर्व त्यानुसारच इथं पदभरती करायची आहे. आणि मित्रांनो, हे जर GR तुम्हाला हवे असतील ना, प्ले स्टोअरवर जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला मेंटरशिप च्या फोल्डरमध्ये हे सर्व GR पाहायला मिळतीलच. बघा, शासन निर्णय 13/10/2023 मधील तरतुदीनुसार आवश्यक सुधारणा देण्यात आलेली आहे. आता हा GR सुद्धा खूप महत्त्वाचा आहे बरं का. शिक्षक भरतीमध्ये ट्विस्ट अँड टर्न या GRने केलेला आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या याच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला माहिती दिली होती. बरं, 15वा मुद्दा काय सांगतो? 6वी ते 8वी गटातील भाषा, विज्ञान, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्राप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येणार आहे. फक्त गणित विषय शिकवायचा शिक्षक असल्यास पाहिजेत. जर ज्यांना गणित निवडावा, ज्याला फक्त विज्ञान निवडायचं आहे किंवा विज्ञान आणि गणित एकत्र जरी शिक्षक हवा असेल तरी तशी तुम्ही विषय निवडायचा आहे. पोर्टलवरती मागणी करत असताना पोर्टलला जसं आपल्याला मित्रांनो सेल्फ सर्टिफिकेशनसाठी फुल फॉर्म भरायचा होता तसाच इथे यांना सुद्धा फॉर्म भरायचा आहे. आणि हे सर्व करत असताना 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसारच कला व कार्यानुभवी पदे, मंजुरीक्त असलेली पदे, विशेष शिक्षक, स्पेशल टीचर अंतर्गत नोंद करण्यात सुविधा देण्यात आलेली आहे. म्हणजे बरेच उमेदवार सांगत आहेत की दिव्यांगाची भरती याच्या मार्फत होणार आहे का? तर मित्रांनो, त्या GRनुसारच इथे भरण्यासाठी विशेष शिक्षक आहेत. 2 जानेवारीचा GR असेल किंवा 15 मार्च 2024चा GR असेल, त्याच्यानुसार इथं संधी देण्यात आलेली आहे. परंतु 2 जानेवारीच्या GRनुसार केंद्र स्तरावर पदं भरायची का, त्याच्याबद्दल अजून कोणतीही क्लॅरिटी नाही आहे, परंतु त्याच्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. 16वा मुद्दा काय सांगतो? 9वी ते 10वी गटातील भाषा विषय, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षणशास्त्र याप्रमाणे विषयासाठी मागणी करण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे स्वतंत्र शिक्षकाची तुम्ही 9वी 10वीसाठी मागणी करू शकता. फक्त गणित विषय शिकण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास त्यांनी अशा प्रकारे 9वी ते 10वीसाठी सुद्धा तसंच करायचं आहे. आणि अर्थातच विषय शिक्षक एका विषयासाठी स्वतंत्र शिक्षकाची ते मागणी करणार आहेत. आणि फक्त शारीरिक शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की शारीरिक शिक्षण हा विषय निवडायचा आहे. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार, या शासन निर्णयानुसार 250 विद्यार्थ्यापाठीमागे एक शिक्षक दिला जाणार आहे. शारीरिक शिक्षणासाठी म्हणजे क्रीडा शिक्षकांसाठी आणि कला कार्यानुभव यांच्यासाठी 500 विद्यार्थ्यांपाठीमागे एक शिक्षक.
17 मुद्दा सांगतो 11-12वी या गटातील विषयांसाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील संच मंजूर असल्यापैकी रिक्त असलेल्या पदांची मागणी करता येणार आहे. म्हणजे मंजूर किती पदं आहेत त्यानुसारच रिक्त पदांची मागणी करण्यात येणार आहे आणि ते विषयानुसार शिक्षक असतात, त्याच्याबद्दल कोणताही वाद नाही आहे. आणि सोबतच 13/10/2023 मधील तरतुदीनुसार अर्धवेळ व 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्णवेळ मंजूर असलेल्या रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यानुसारच अशा मंजूर व रिक्त पदांची नोंद करायची आहे. 19वा मुद्दा सांगतो की बिंदू नामावलीची जाहिरातीसाठी बिंदू नामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाची गट व विषयाची माहिती नोंद करता येते. त्यानंतर विषयाची माहिती तपासून केल्यानंतर जाहिरात तयार करता येईल. आता हे सर्व त्यांनी पोर्टलवरती अपलोड करायला सांगितलेलं आहे. तिथून त्यांना अप्रूव्ह येणार आहे, जाहिरात तयार करायची आहे आणि त्यानुसार जाहिराती अपलोड करायची आहे. त्याच्यासाठी 7 दिवसाचा वेळ दिला जाणार आहे. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नामावली विषया दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून अप्रूव्ह करून घेणे आवश्यक आहे. परंतु मित्रांनो, ही सर्व सुविधा आहे ती प्राधिकाऱ्यांच्या लॉग इनवर उपलब्ध झालेली आहे आणि हे सर्व त्यांना आता ऑनलाईन करायचं आहे. आणि हे करत असताना 7/2/2019चा 22 क्रमांक मुद्द्यामध्ये सांगितल्याप्रमाणे वर्तमानपत्रामध्ये तरतुदीनुसार ती प्रसिद्धसुद्धा करायची आहे. जाहिरात तयार करण्यासाठी टेट 2022 पोर्टल प्रसिद्ध केलं आहे. युजर मॅन्युअल फ्लो चार्टनुसार कार्यवाही करायची आहे. आता या आस्थापनांना त्याची माहिती अतिशय गरजेची आहे आणि सोबतच अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ही जी माहिती आहे शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून, बघा उपसंचालक हा शब्द लक्षात ठेवा, पुढे आपण त्याच्याबद्दल बोलू. विहित मुदतीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ही बाब आयुक्त महाराष्ट्र राज्यांच्या ईमेलद्वारे कळवायची आहे. इथं ईमेल दिला mscpavitra.portal@gmail.com आणि काही अडचणी असल्यासुद्धा ajupavitra25@gmail.com याच्यावरती संपर्क साधायचा आहे आस्थापनांनी. मित्रांनो, आता या सर्व ज्या सूचना आहेत त्या सर्व सूचना आपण पाहतोय की सर्व आस्थापनांसाठी आहे. त्याच्यामध्ये एक्सेप्शनल आहे, आदिवासी विभाग, पेसा क्षेत्र, बहुजन कल्याण विकास आणि अध्यापक विद्यालय आणि बरेच सगळे अजून बाकीचे आहेत ज्यांच्या जागा पोर्टलवरती येणार आहेत. शासकीय आश्रमशाळा, खाजगी आश्रमशाळा असे बरेच. त्यांचा अजून इथं कोणतेही डिटेल दिलेले नाही आहे, त्यामुळे उमेदवारांच्या मनामध्ये संदिग्ध आहे की त्या जागा पोर्टलवरती येतील का. मित्रांनो, त्या जागा पोर्टलद्वारेच भरल्या जाणार आहेत, परंतु त्यांचा GR कधी येणार आहे, त्याच्या संदर्भातला GR यायला उशीर का लागला, काही सध्या इश्यू फेस करत आहेत. सोबतच विभागीय उपसंचालक, शिक्षण उपसंचालक हेच अध्यापक विद्यालयासंदर्भात विशेषतः ते सगळे डिटेल्स पाहत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी डायरेक्ट थेट शासन निर्णय शालेय शिक्षण क्रीडा विभागाने काढला नाही, मग दुसरी कुठली आस्थापना काढणार आहे का, 100% काढणार आहे. परंतु ती कधी याच्या संदर्भातली माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये देतच राहू. कारण मित्रांनो, त्याच्या संदर्भातला पहिल्यांदा आपण ग्राउंडवरचा पाठपुरावा करावा लागणार आहे आणि म्हणूनच ही माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक विषयाला इथं प्राधान्य आहे आणि प्रत्येक विषयानुसार प्रत्येक कॅटेगरीला इथं प्राधान्य असणार आहे आणि ही मोठ्या पदांची भरती याच पवित्र पोर्टलमार्फत होणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड अशाच ऑथेंटिक माहितीसाठी. आणि तुमच्या जर कोणत्या शंका असल्या ना मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आम्ही ट्राय करू की नक्की याच्याबद्दलची डिटेल द्यायला. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावरती असावं ते मात्र तुम्ही फटाफट कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा. ज्यांच्या जास्त कमेंट्स असतील ना त्यांचा व्हिडिओ आपण लवकरात लवकर म्हणून तुमच्यापर्यंत ऑथेंटिक माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. गॉड ब्लेस यू ऑल.